उस्मानाबाद जिल्हा आपला होता। उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजन झालं कारण लातूर जिल्ह्याची मागणी होती। आणि त्या काळामध्ये 80च्या दशकामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील आणि इतर सगळे नेते कार्यकर्ते यांची लातूर जिल्ह्याची मागणी होती। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं। काँग्रेसचे AR अंतुले हे मुख्यमंत्री होते। आणि AR अंतुले हे लातूरला आले असताना मला कल्पना नाही, पण कदाचित AR अंतुले यांची सभा टाउन हॉललाच झाली असावी। अशोकराव गोविंदपूरकर यांना माहीत असेल, राजस्थान म्हणजे इथंच। आणि त्या सभेमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुले यांच्याकडे मागणी केली, लातूर जिल्हा झाला पाहिजे आणि आम्हाला लातूर जिल्हा द्या। आणि हाकेच्या अंतरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री AR अंतुले यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या मागणीला साथ देत त्यांनी उत्तर दिलं की दिला। आणि आज आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणामध्ये आपले नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आज इथं एकत्रित उपस्थित झालेले आहोत। हे आपल्या नेत्यांनी म्हणजे आपल्या वाडवडिलांची पुण्याई, आपल्या वाडवडिलांनी जे कष्ट घेतले आज त्याची फळं आपण चाखतोय असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये। आणि आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही दिमाखाने इथं उभी आहे। याचं सारं श्रेय हे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना जातं, हे मला मुद्दामून या ठिकाणी स्पष्टपणाने मांडलं पाहिजे। कोणीतरी लागतं काळजी वाहणारं, त्याच्याशिवाय हे घडत नाही। आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब यांनी अनंत काळापासून आपली काळजी वाहिली आणि म्हणून आज लातूर जिल्ह्यातला सहकार हा गुणागोविंदानं नांदतोय। या सहकाराची भरभराट होते आहे। हे आपण जाणून घेतलं पाहिजे। तुम्ही सगळे जाणकार आहात। आताच डॉक्टर शिवाजी काळगे आपले खासदार यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची तुलना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेशी केली आणि त्यांचा आग्रह असा होता की व्यावसायिक कर्ज आपण द्या। कदाचित डॉक्टरांना दवाखाना बांधायचा आहे, आणि मग हे खरं आहे की मुंबई बँक, रायगड बँक, ठाणे बँक, पुणे बँक या ज्या शहरांमध्ये म्हणजे महानगरामध्ये ज्या बँका आहेत त्यांनी त्यांच्या मूळ व्यवसायामध्ये बदल केला आणि आता अनेक व्यवसायांना, अनेक उद्योगांना त्यांनी कर्ज वाटप हे सुरू केलेलं आहे। आपली बांधिलकी ही शेतीशी आहे, शेतकऱ्यांशी आहे, शेतमजुरांशी आहे। आपला जिल्हा हा शेती प्रधान जिल्हा आहे। तूर, उडीद, भुईमूग, सोयाबीन, ऊस, भाजीपाला, फळं या पलीकडं
आपण कधी काही विचार केला नाही. कारखाने सुद्धा सगळे शेतीप्रधान आहेत. मग डाळ मिल असतील, तेलाचे कारखाने असतील किंवा साखर कारखाने असतील. आणि म्हणून शेती, शेतीमाल, शेतीमालावर प्रक्रिया करणारे कारखाने अशांनाच साधारणतः आपण प्रामुख्यानं कर्ज पुरवठा केलेला आहे. आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये भविष्याचा वेध घेऊन त्यात काही आपल्याला बदल करावे लागले तर मला विश्वास आहे की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मागे राहणार नाही. आणि बदलत्या युगाचे आव्हान स्वीकारून आवश्यक जे बदल आहेत ते सारे बदल हे वेळीच जिल्हा बँक स्वीकारेल आणि दमदार पावलं भविष्याचा वेध घेऊन उचलेल, टाकेल, याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हे सूत्र त्यांनी आपल्याला घालून दिलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा ज्या संस्थांना स्पर्श झाला त्या संस्था प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे, गतिमानपणे कार्यरत आहेत हे देखील मला आपल्या पुढे मांडलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावावर हे सारं कार्य सुरू आहे. आणि याचा आम्हाला अभिमान आहे. जो मंत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिला, जे सूत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिलं, त्याचं तंतोतंत पालन आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय. हे मला आवर्जून आपल्या पुढं सांगितलं पाहिजे. या संस्था अशाच काही चालत नाहीत. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेची काय अवस्था आहे? आता अशोक गोविंदपूरकर हे मूळचे धाराशिवचे आहेत. काय अवस्था आहे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची? काय अवस्था आहे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची? काय अवस्था आहे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची? तुमचे पण पाहुणे रावळे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये, तुम्हाला कल्पना आहे. आणि म्हणून तुमच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही ही बांधिलकी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी जपलेली आहे. 40 वर्ष निष्कलंक कारकीर्द असू शकते कुठं? आपल्या गावाकडे ग्रामपंचायतीचा कारभार आपण पाहतो, आपल्या गावाकडे सोसायटीचा कारभार आपण पाहतो, आपल्या गावाकडे एखाद्या दुग्ध सोसायटीचा कारभार आपण पाहतो. आहे का कुठं असं उदाहरण? 40 वर्ष निष्कलंक, कुणीही गालबोट कधी या संस्थेला लागलाय असा आरोप करू शकत नाही. आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना खरंच मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की जिल्हा बँकेमध्ये आल्यानंतर बाबासाहेब पाटील आम्ही एक होतो. बाबासाहेब पाटलांनी देखील किती कौतुक केलं. माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असं नेहमी सांगतात. तर बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला, किती अडचण केली आमची, किती अडचण. टीव्हीवर अजूनही बातम्या अधून मधून येत असतात की काहीतरी घडेल, ऐकता की नाही? येतात बातम्या अधून मधून. तसं काही घडलंच. जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे
तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तयार करता येईल. आणि एन.आर. पाटलाचा तर सारखा आग्रह असतो, हो ना. काँग्रेसनं लढलं पाहिजे, काँग्रेसनं लढलं पाहिजे, काँग्रेसनं लढलं पाहिजे. तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि एन.आर. पाटलाची सुद्धा मागणी ही मंजूर होईल. लाभांश दिला आपल्याला आणि तो पहिल्यांदा एन.आर. पाटलाला मिळाला. पण त्यांचं काय म्हणणं आहे, किती दिवस आम्हाला लाभ अंशावरच भागवणार आहात, लाभ कधी देणार आहात आम्हाला, असं सारखं त्यांचं म्हणणं ते नेहमी आपल्या पुढे मांडत असतात. आणि आता महाराष्ट्रामध्ये बदल होत चाललेला आहे. लोकसभेमध्ये तुम्ही बदल घडवला. आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या बदलाचे पहिले प्रतीक हे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत. आणि बाबासाहेब पाटील कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत. एवढं तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आता बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापासून आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहा, कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे. लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. जे जिल्ह्यामध्ये आपण केलं ते मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्या आपण करणार आहोत, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे. धीरज देशमुखांनी अगदी पोटतिडकीनं आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. बँकेनं काय केलं हे आपल्याला सांगितलं. ते का पोटतिडकीनं सांगितलं, कारण तुम्ही जे त्यांच्या तोंडून ऐकलं ते आपल्या गावात जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजे, यासाठी त्यांनी पोटतिडकीनं आपल्याला सांगितलं. तर महाराष्ट्र सरकार योजना दूत करत आहे. महाराष्ट्र सरकारच्या योजना सामान्य माणसाला घरी जाऊन सांगण्यासाठी योजना दूत ही नेमणूक आता करत आहे. म्हणजे काय अवस्था आहे सरकारची, सरकारनं काय केलं. आता हे पगारीवर माणसं ठेवून आता सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सांगायचं, म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास या सरकारवरचा उडालेला आहे. याच्यात यापेक्षा दुसरं काही सिद्ध होतं असं मला वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, सरकार मंत्र हवेमुळं. गेल्या आठवड्यात माझ्याकडे शेतकरी आला होता. तो म्हणाला हवेनं आंबा पडत नाही, झाडाला लागलेला आंबा वैजनाथराव, आणि सरकार म्हणतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो. अशी अवस्था या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं करून ठेवलेली आहे. आता यांना विचारावं लागेल की नाही, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, विचारावं लागेल की नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यामध्ये वाढत चाललेल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही आहे. अशोकराव पाटलांनी सांगितलं सोयाबीनच्या शेतकऱ्यांची व्यथा, आणि आता सोयाबीन शेतीच्यासाठी सुद्धा यांत्रिकीकरण करण्याचा अभ्यासपूर्ण सल्ला अशोक पाटलांनी आता दिलेला आहे. आणि मी धीरज देशमुखांना ही विनंती करेन
की या सोयाबीनच्या शेतीचं जे काही यांत्रिकीकरण करायचं आहे किंवा तुरीच्या शेतीचं यांत्रिकीकरण करायचं आहे किंवा उडदाच्या शेतीचं यांत्रिकीकरण करायचं आहे, तर याची सुद्धा सुरुवात आपल्याला या आपल्या जिल्ह्यामध्ये करावी लागणार आहे. हे देखील पुढचं पाऊल आपल्या बँकेच्या माध्यमातून पडावं अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. ऊसाच्या तोडीबद्दल सुद्धा मेकनायझेशन, आपल्याकडे यापूर्वी हा विचारच नव्हता. अमेरिकेमध्ये आता शेतीमध्ये काही माणसं काम करतात असं नाही, मशीननं काम होतं. ब्राझीलमध्ये मशीननं काम होतं. 100% मेकनायझेशन या देशांमध्ये झालेलं आहे. भारतामध्ये याची टक्केवारी ही 7-8% असेल, किंबहुना त्याच्यापेक्षाही कमी. पण लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं मेकनायझेशनच्या संदर्भामध्ये हा विचार स्वीकारला. आणि मला आठवत आहे की याच टाउन हॉलवर 100 हार्वेस्टर शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना आपण वाटप केले आणि नवे उद्योजक या ग्रामीण भागामध्ये तयार केले. असं या देशामध्ये कुठेही झालं नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही झालं नाही. ते लातूरमध्ये झालं आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे होऊ शकलं. आणि आपल्या शेतकऱ्याची मुलं आता उद्योजक होत आहेत. कोणी ट्रॅक्टर घेत आहे, कोणी ट्रक घेत आहे, कोणी हार्वेस्टर घेत आहे. आणि उद्या चालून इतर पिकांचं जे मेकनायझेशन होईल त्यात सुद्धा आपल्याला हे यंत्र वाटप करता येतील. भारत सरकार, महाराष्ट्र सरकारकडनं जी मदत आपल्याला लागेल ती मदत आता आपले खासदार हे आपलं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करतायत, मुंबईमध्ये आपलं प्रतिनिधित्व आम्ही करतोय. त्यामुळे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडं आपल्यासाठी ज्या ज्या योजना असतील त्या खेचून आणण्यासाठी आम्ही तत्परतेनं काम करू, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या पुढे मांडलं पाहिजे. आज एक सुंदर सभा या ठिकाणी संपन्न होते, याचा मला मनस्वी आनंद आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सगळे संचालक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळे सभासद आपलंही मी अभिनंदन करतो की उत्तम कारभार जिल्हा बँकेचा दमदारपणे सुरू आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. उत्तरोत्तर प्रगती या बँकेची हो. 8,000 कोटीपर्यंत या बँकेनं आपल्या व्यवसायाची किंवा उलाढालीचा टप्पा गाठलेला आहे. लवकरच 10,000 कोटीचा टप्पा बँकेनं पार करो अशा सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. आणि आपल्या सगळ्यांना, आमच्या सगळ्यांच्या वतीनं सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करतो. आदरणीय काका, यांचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काकांनी ही बँक नावारूपाला आणली. या बँकेचे पहिले चेअरमन म्हणून काकांनी काम पाहिलं आणि तेव्हापासून या बँकेने कधी मागे वळून पाहिलेलं नाही. या जिल्ह्यातला सहकार जो आपल्या पायावर उभा आहे ते आदरणीय काकांच्यामुळे उभा आहे असं मी म्हणालो तर तेही अतिशोक्तीचं होऊ नये. आणि म्हणून आम्हाला जिल्ह्यात, मराठवाड्यात, महाराष्ट्रात बिनधास्तपणे काम करता येतं. कारण आपल्या सगळ्यांची काळजी वाहणारे काका इथं आहेत, त्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून काका, आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की आपला आश्रय
आम्हा सगळ्यांना लाभलेला आहे. हे असंच मिळत नाही, याला भाग्य लागतं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा जन्म हा बाभळगावलाच व्हावा. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा जन्म बाभळगावलाच व्हावा, लातूर तालुक्यात, लातूर जिल्ह्यातच व्हावा आणि या जिल्ह्याला त्यांचं नेतृत्व लाभावं आणि त्यांच्या नेतृत्वाच्या मुळे या जिल्ह्यानं प्रगती करावी, जिल्ह्यातल्या जिल्हावासियांनी प्रगती करावी, इतर जिल्ह्याला हेवा वाटेल असं नेतृत्व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं आहे. आणि काल परवा साखर उद्योग गौरव पुरस्कार देशातला हा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना प्रदान करण्यात आला. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं. हा पुरस्कार, हा सन्मान फक्त काकांचा नाही आहे, तर काकांच्या बरोबर जे जोडलेले आहेत, जिल्हा बँकेचे सभासद, मांजरा परिवाराचे सभासद, त्या सगळ्या सभासदांचा तो सन्मान आहे. हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. आणि मला आठवतोय तो 80च्या दशकातला काळ. आपण आता जिल्हा बँकेची स्थापना 1984 आम्ही जेव्हा लहान होतो, बाबासाहेब पाटील साहेब तर व्यस्त असायचे, कारण 72 पासून सार्वजनिक जीवन, मग पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँक. आम्ही तिन्ही मुलं, म्हणजे गौरवी होण्याच्या अगोदर, आमच्या बहीण त्या होण्याच्या अगोदर तिन्ही मुलं काकांना सोडून राहत नव्हतो. म्हणजे काकांजवळच सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपे काकांबरोबरच. माझं तर ठीक आहे, पण धीरज आजही काकांना सोडून राहत नाही. म्हणजे मी त्या दोघांना पाहत होतो मगापासून, आणि मी विचार करत होतो की आमच्या तिघापैकी कोण जास्त जवळ होतं काकांच्या, विचार करत होतो मी. मग मी म्हटलं की तसं तर आम्ही तिघही जवळच होतो, तिघही. असं काही नव्हतं की धीरज जास्त जवळ होते वगैरे, पण तिघही काकांना सोडून आम्ही राहत नव्हतो. आता रितेशची व्यस्तता वेगळी आहे, माझी व्यस्तता मी म्हणणार नाही, पण समजा तसा योगही असावा लागतो किंवा यावा लागतो. पण धीरज, मी असं म्हणेन की आमच्या तिघापेक्षाही आता तुम्ही अधिक भाग्यवान आहात, कारण आपल्या काकांचं सानिध्य तुम्हाला आज लाभलंय. तसा आता आमच्या सगळ्यांवरच तेवढाच तो आशीर्वाद आहे, पण आता धीरज जास्त जवळ असल्यामुळं काका तुम्हाला माझ्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. धीरज तर रोजच आहेत ना, नाही का? आपलं अधूनमधून कधीतरी सर्वसाधारण सभा, अमुक तमुक, त्यामुळं बरोबर आहे की नाही? हा, सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे. तेव्हा असं हे आमचं कौटुंबिक त्या काळचं सगळ्या आठवणी, आणि हा कौटुंबिकच सोहळा आहे. तुम्ही सगळे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे चाहते आहात, आणि तर असं कोण आहे इथं पक्षविरहित? आदरणीय विलासराव देशमुक साहेबांची तर ख्याती अशी होती की पक्षविरहित आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे संबंध हे राहिलेले आहेत. आणि म्हणून आज मला आनंद आहे, मला अभिमान आहे, मला कौतुक आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने जे आपण कार्य करतो, ते कार्य कीर्ती रूपाने आज इथं उभा आहे. याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वेसर्वा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी अभिनंदन केले पाहिजेत. आणि जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, आणि सगळे सन्माननीय संचालक बाबासाहेब पाटील असतील, अशोकराव पाटील असतील, अशोकराव गोविंदपूरकर असतील, श्रीपती काकडे असतील, NR पाटील असतील, राजकुमार पाटील, अनेकांची नावं घेता येतील, ते सगळे सन्माननीय संचालक, त्या सगळ्या संचालकांचं देखील, पृथ्वीराज शिरसाट, त्या सगळ्यांचं, मारुती पांडे आहेतच, त्या सगळ्यांचं, एखाद्याचं नाव महिलांचं कदाचित नाही माहिती आहे, तुमचं सगळ्यांनाच माहिती आहे नाव, त्यामुळे सगळ्यांचं, किसवे, पाटील, या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. कारण तुम्ही विश्वस्त म्हणून जिल्हा बँकेमध्ये जी आपली जबाबदारी पार पडताय, याच्यामुळे
आमची सुद्धा मान उंचावते. दिल्लीमध्ये जर आम्हाला कोणी विचारलं, आम्ही कौतुकानं सांगतो, दिल्लीमध्ये 5 लाखापर्यंत कर्ज 0% व्याजदराने देणारी बँक ही जिल्हा बँक आहे म्हणून कौतुकानं आम्ही सांगतो. आणि म्हणून कौतुकानं जी आमची छाती भरून येते, किंवा कॉलर टाईट होणं ज्याला म्हणतात प्रताप पाटील, कॉलर टाईट, फक्त कॉलर बाकी नाही, अशी ही कीर्ती या बँकेची अशीच उत्तरोत्तर वाढत राहो या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.